नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव उत्तर मतदारसंघात मराठी भाषिकांची एकजूट आहे आणि मराठी भाषिक उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्धार मराठी बांधवांनी केला आहे. तसेच इतर समाजही मराठी भाषिकांसोबत आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे मत उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले. आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शुभम शेळके यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 10 मे रोजी मतदान होणार आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच उमेदवारांना मतदान करा असं जाहीर आवाहन कर्नाटकमधील मराठी मतदारांना केलं आहे. राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपी विरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधान भवनात तोंड उघडणार नाहीत. तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर तेही खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुलीने 10वीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. सौंदत्ती येथील कुमारेश्वर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी असलेल्या अनुपमा श्रीशैल हिरेहोळी हिने 625 पैकी 625 गुण मिळवले आहेत. अनुपमा ही पुढे विज्ञान विभागात प्रवेश घेणार असून IAS परीक्षा देण्याची जिद्द मनाशी बाळगून पुढील वाटचाल करणार असल्याचं तिनं बोलून दाखवलं. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा 10वीचा परीक्षेचा निकाल 85.85% लागला आहे. राज्यात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची पुन्हा 26व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गतवर्षी 18व्या क्रमांकावर असलेला शैक्षणिक जिल्हा पुन्हा पिछाडीवर गेला आहे. राज्यात 10वी परीक्षेत चित्रदुर्ग जिल्हा अव्वल ठरला आहे. सर्वात कमी निकाल यादगीर शैक्षणिक जिल्ह्याचा लागला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी बेळगाव जिल्हा निवडणूक आयोगाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून 10 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली. आज बेळगाव शहरात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 187 उमेदवार आहेत. यंदा जिल्ह्यात एकूण 39,67,574 मतदारांपैकी 94,652 युवा मतदार आहेत. याआधी नवीन मतदारांना घरपोच मतदार ओळखपत्र देण्यात आले असून ज्यांचे मतदार ओळखपत्र नाही ते आधार कार्ड, मनरेगा कार्ड, पासबुक, पॅन कार्ड सारखे सरकारी ओळखपत्र दाखवून मतदान करू शकतात. तसेच मतदानासाठी जिल्ह्यात 4,434 मतदान केंद्र स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रचाराच्या आज अंतिम दिवशी सुळेभावी येथे काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी झंझावाती प्रचार केला. प्रारंभी सुळेभावीची ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची पूजा करण्यात आली. देवीचा आशीर्वाद घेऊन त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराची समाप्ती केली. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी पाहायला मिळाली. जनतेतून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले. मतदान आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान याच दिवशी हवामान खात्याने पावसाची दाट शक्यता व्यक्त केली असून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. मतदाना दिवशी पाऊस आल्यास निवडणूक प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या. मतदानाची संपूर्ण यंत्रणा सुरक्षित राहावी यासाठी आवश्यक असेल त्या ठिकाणी 7,000 ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
आज सायंकाळी 6 वाजता निवडणूक प्रचाराची सांगता झाली असून उद्या रात्रीपर्यंत उमेदवारांना घरोघरी मतदारांची भेट घेऊन प्रचार करता येणार आहे. मात्र आता यापुढे कोणत्याही उमेदवाराला जाहीरपणे प्रचार करता येणार नाही. त्याचबरोबर उमेदवारांच्या प्रचारासाठी परराज्यातून आलेल्या प्रचारकांनी तात्काळ मतदारसंघाबाहेर आपापल्या राज्यात जाण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान संपण्याच्या 48 तास आधी खुल्या प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. आज सायंकाळी 6 नंतर खुलेआम प्रचार करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भाजपने देशात विकासाचे नवीन मॉडेल तयार केले. आज अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून देश भरभराटीकडे वाटचाल करत आहे. बेळगावसह कर्नाटकातही भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असून डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून कर्नाटकाचा विकास केला जाईल असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. भाजपचे बेळगाव उत्तरचे उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांच्या प्रचारार्थ सदाशिवनगर येथे आयोजित प्रचार सभेत डॉक्टर सावंत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम पाटील यांना माणकापूर येथून आज सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे मीनाक्षी पाटील यांनी सांगितले. त्या माणकापूर येथे आयोजित सभेत बोलत होत्या. येथील उत्तमांना प्रेमी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उत्तम पाटील यांना सर्वाधिक लीड देण्याचा निर्धार केला आहे. हा निर्धार सर्वजण नक्कीच सार्थ ठरवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 40 वर्षे राजकारणात ज्येष्ठ नेता म्हणून ओळख असणाऱ्या काँग्रेस उमेदवार काका पाटील म्हणजेच माझे बाबा यांची ही अखेरची निवडणूक आहे. धनदांडग्यांशी टक्कर देण्याची या वयातही त्यांनी तयारी केली. स्वाभिमानी मतदार, कार्यकर्ते व पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे हा एकच ध्यास बाळगून काका पाटील या लढतीला सामोरे जात आहेत. त्यांच्या या अखेरच्या निवडणुकीत त्यांना साथ द्या असे भावनिक आवाहन सुप्रिया पाटील यांनी केले. निप्पाणी मतदारसंघात काम करत असताना कधीही जाती धर्माचे काम केले असून फक्त विकासाचे राजकारण केले आहे. पहिल्या 5 वर्षात आमदार म्हणून काम करताना 22 गावात शादी महल निर्माण करून दिले. त्यामुळेच देवाचा व अल्लाचा आशीर्वाद मिळाला आणि मला मंत्रिपद मिळाले. या मंत्रिपदाच्या माध्यमातून चिकोडी विभागात 16 कोटींची तर निप्पाणी विभागात 6 कोटींची मुस्लिम समाजाची विकासाची कामे केली अशी माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या वळिवाने सोमवारी शहर परिसराला झोडपले. दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान पावसाचे जोरदार आगमन झाले. अर्ध्या तासाहून अधिक वेळ पावसाने शहरासह उपनगरामध्ये हजेरी लावली. या आलेल्या दमदार पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीचा प्रचार करणाऱ्यांना याचा अधिक फटका बसला आहे. दरम्यान अजूनही मोठ्या पावसाची गरज असून त्यानंतरच शेती कामांना चालना मिळणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.